बाभळीचे लाकूड खरेदी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून आलेल्या एका व्यापाऱ्याचं अपहरण करून 2 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना सायखेडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खंडणीची रक्कम 80,000 रुपयांवर निश्चित करण्याचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. आसिफ नसीम पठाण वय 34 राहणार लाकूड बाजार भोकरदन जिल्हा जालना हे लाकूड व्यापाऱ्याच्या निमित्तानं निफाड तालुक्यात आले होते. संशयितांनी चांदोरी परिसरात त्यांना बाभळीचं लाकूड दाखवलं. तेथून परतत असताना तपासादरम्यान अटकेतील संशयित परशुराम शिवाजी जाधव हा मध्य प्रदेशातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली. मध्य प्रदेशातील पोलिसांनी त्यांच्यावर बक्षीस जाहीर केलं होतं. सायखेडा पोलिसांकडून याबाबतची माहिती संबंधित राज्यातील पोलिसांना देण्यात येते. सबस्टेशनजवळ संशयितांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना जबरदस्तीनं कारमध्ये डांबून मारहाण केली. संशयितांनी पठाण यांच्या खिशातील 9,000 रुपये आणि मोबाईल काढून घेतला व त्यांच्या मित्र नातेवाईकांकडे 2 लाखांच्या खंडणीची मागणी केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिसांच्या पथकानं तातडीनं सापळा रचला. खंडणीची रक्कम 80,000 रुपयांवर आणण्याची बोलणी सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून व्यापाऱ्याची सुटका केली. या प्रकरणी आनंद भीमा भोसले, परशुराम शिवाजी जाधव, बाबू लक्ष्मण गायकवाड आणि रतन रायप्पा मोरे या चौघांवर भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमान्वये सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, PSI अशोक मोकर, पोलीस हवालदार जितू पाटोळे, संतोष मालोदे, रमेश गांगुर्डे, मोठा भाऊ जाधव पानसरे तसेच निफाड पोलीस ठाण्याचे धनंजय जाधव व राजेंद्र दराडे यांच्या पथकानं पार पाडली आहे. नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर शिंदे, सायखेडा.